Hello, my dear children. Last period we have start 1.2 an encounter of a special kind. एक अविस्मरणीय किंवा अनोखी चकमक नावाचं जे लेसन आहे त्या लेसनविषयी आपण मागच्या काही पिरियडपासून मागच्या काही तासापासून आपण याविषयी चर्चा करीत आहोत, याविषयी आपण अध्ययन करीत आहोत, याविषयी आपण लर्निंग करीत आहोत. आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला आपण पाहिलं की लेखकाने कशा पद्धतीने की जे बलदंड शक्तिशाली असा जो वानर होता आणि त्याच्या तावडीत असलेला वानराचं जे लहान पिल्लू आहे त्या लहान पिल्लूला त्याने कशा प्रकारे वाचविले, त्याचा जो रेस्क्यू ऑपरेशन होता, त्याचा जो बचाव कार्य होता आणि त्या बचाव कार्यामध्ये त्याला कशा प्रकारे यश मिळालं, म्हणजे प्रत्यक्ष त्या पिल्लाला त्या शक्तिशाली वानराच्या हातातून तावडीतून कशा पद्धतीने त्याने सुटका करून घेतली, त्याविषयी आपण मागच्या तासिकेला जाणून घेतले. आता प्रत्यक्षात त्याला सेव्ह केलेले होते, म्हणजे त्याला वाचवलेले होते. आणि त्याच्यात आपण मागच्या पिरियडला पाहिलं की वानराच्या पिल्लाला, म्हणजेच लेखक या ठिकाणी म्हणतो आहे की मी वानराच्या पिल्लाला मी आमच्या अंगणामागील जे बाग आहे तेथे घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्यांच्या खुर्ड्यामध्ये हळुवारपणे झोपवले आणि त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते आणि काही जखमांमधून रक्तही पाझरत होते. पिल्लू निष्प्राण पडले होते आणि माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या ज्या इंजरीज आहेत, त्याच्या ज्या वाउंड्स आहेत, त्याच्या ज्या जखमा आहेत, त्या जखमा त्यांनी क्लीन केल्या आणि त्यामुळे रक्त यायचे थांबले होते. आणि पिल्लाचा श्वासोश्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून आम्हाला त्या ठिकाणी थोडेसे चांगले वाटले. म्हणजेच पेज नंबर 10वरील दुसरा पॅरेग्राफ आपण मागच्या पिरियडला पाहिला. आता थर्ड पॅरेग्राफ, तिसरा पॅरेग्राफ आपण बघूया या ठिकाणी. तो पॅरेग्राफ आधी मी वाचून दाखवतो, मग पुढच्या पॅरेग्राफला आपण सुरुवात करू. की आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोर इनसाइड द पोल्ट्री कूप. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing, even though his breath were shallow. म्हणजेच पिल्लाचा जो श्वासोश्वास आहे तो मंदावलेला असला तरी, कमी झालेला असला तरी तो चालू आहे हे पाहून आम्हाला थोडेसे चांगले वाटले. त्याच्यानंतर पुढचा पॅरेग्राफ आपण या ठिकाणी बघूया, जिथून आज आपण सुरुवात करणार आहोत ते पेज नंबर 10वर. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. स्प्लॅशेस म्हणजे काय? पाण्याचे शिंतोडे. स्प्लॅशेस पाण्याचे शिंतोडे. अँड स्टिअर म्हणजे काय? हालचाल करणे. स्टिअर म्हणजे हालचाल करणे. अँड शेकी म्हणजे संशयास्पद या ठिकाणी. अटेम्प्ट्स म्हणजे काय? प्रयत्न. द स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. म्हणजेच पाण्याचे शिंतोडे मारल्यावर पिल्लाला शुद्धी आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून ते बसले. म्हणजे पाण्याचे शिंतोडे मारल्यानंतर त्याला शुद्धी आली, त्याने हालचाल केली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. He was in a state of shock and started trembling like a leaf in the wind. He was in a state of shock म्हणजे धक्का. shock means what? धक्का असा त्याचा अर्थ होतो. धक्का. shock means what? धक्का. and trembling means what? भीतीने थरथर कापणे. भीतीने थरथर कापणे. ट्रम्बलिंग. लीफ म्हणजे काय? पान. अँड द विंड म्हणजे वारा. He was in a state of shock and started trembling like a leaf in the
विंड, की ते कसे बसे उठून बसले. ते ते पिल्लू, ते घाबरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे काय करीत होते, थरथरत होते. म्हणजेच ते घाबरलेले जे पिल्लू आहे ते पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे काय करीत होते, काय करीत होते, थरथरत होते, थरथरत होते. His his two little twinkling eyes well up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. त्याच्यानंतर ट्विंकलिंग म्हणजे काय, उघडझाप करणे. ट्विंकलिंग डोळे उघडझाप करणे, ट्विंकलिंग. अँड वेल्ड म्हणजे वाहणे. वेल्ड म्हणजे वाहणे, अश्रू वाहणे, वेल्ड. अँड सॉब म्हणजे काय, हुंदका किंवा रडत रडत सांगणे. सॉब म्हणजे रडत रडत सांगणे किंवा मग हुंदका देणे. मफल्ड म्हणजे काय, दबलेला आवाज. मफल्ड म्हणजे दबलेला आवाज. अँड ट्रॉमा म्हणजे काय, शरीराला झालेली जखम. ट्रॉमा. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. Experiencing म्हणजे अनुभव, ह्युमन म्हणजे मानव. त्याच्यानंतर बघा की ते वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते, आणि त्याचे 2 चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने वाहत होते, अश्रू वाहत होते, आणि दबक्या आवाजात हुंदका देत ते रडू लागले. अगदी दसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. म्हणजेच ते कशा प्रकारे वाटत होते ते लहान पिल्लू, की त्याचे 2 चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने काय झाले होते, पाण्याने त्याचे अश्रू वाहत होते, आणि दबक्या आवाजात हुंदके देत ते रडू लागले. अगदी भीती घातलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. I offered him a peel banana, which he accepted with his unsteady hand, and began taking hesitant bites. I offer म्हणजे देऊ करणे. पील्ड म्हणजे सोललेले किंवा सोललेली. बनाना म्हणजे केळी. पील्ड म्हणजे सोललेली केळी, सोललेली किंवा सोललेली. पील्ड बनाना विच ही एक्सेप्टेड म्हणजे स्वीकारणे. अनस्टेडी म्हणजे काय, चंचल किंवा अस्थिर असा त्याचा अर्थ होतो. अँड हेजिटंट म्हणजे काकू करणे. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady म्हणजे अस्थिर, चंचल, unsteady hand, and began taking hesitant. की त्याच्यानंतर ते हुंदका देत रडू लागले, अगदी भीती बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. मी सोलून दिलेली केळी त्याने थरथरत्या हाताने घेतले, आणि तो घाबरत ते खाऊ लागला. म्हणजे ते जे लहान पिल्लू आहे त्या लहान पिल्लूला मी सोलून दिलेली जी केळी आहे ती केळी मी त्याला दिली, आणि त्याने ते थरथरत्या हाताने घेतले, आणि घाबरत ते तो खाऊ लागला. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. अटेन्शन म्हणजे लक्ष. अटेन्शन म्हणजे काय, लक्ष. अँड रिवायवल म्हणजे काय, पुनरुज्जीवन असं आपण त्याला म्हणू. रिवायवल, पुनरुज्जीवन. अटेन्शन, लक्ष. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. वानराच्या पिल्लाच्या आरोग्यात सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. म्हणजेच वानराचं जे पिल्लू आहे त्या पिल्लूच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. अँड सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच. सडनली म्हणजे
अचानक. सडनली म्हणजे काय? अचानकपणे. अनकॅनी. अनकॅनी म्हणजे विलक्षण. विलक्षण. अनकॅनी विलक्षण. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ द बिंग वॉच. त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र मला त्या ठिकाणी काय झाली? जाणीव झाली, फिलिंग झाली, जाणीव झाली की त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक मला तेथे त्याच क्षणाला एक विचित्र अशी काय झाली होती? जाणीव झाली होती. अनकॅनी म्हणजे विलक्षण किंवा विचित्र असा त्याचा अर्थ होतो. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. कूप म्हणजे कोंबड्यांचे खुराडे. कोंबड्यांचे काय? खुराडे. म्हणजे अशा प्रकारची मला विचित्र जाणीव झाली आणि विचित्र जाणीव झाल्यानंतर आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. आणि खुर्ड्यातून मागे वळून मी वर पाहिले. वर पाहिले. आता खुर्ड्यातून मागे वळून मी वर पाहिले. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. की कोंबड्याच्या खुर्ड्यातून मागे वळून मी वर पाहिले. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ्स वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. किचन म्हणजे भोजनगृह, स्वयंपाकगृह. वॉचिंग म्हणजे पाहणे. की देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ. रूफ म्हणजे छप्पर. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. तर त्या लहान पिल्लाची आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल पाहत होती. म्हणजेच आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. म्हणजेच त्याच वेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी मला एक विचित्र, एक विलक्षण जाणीव झाली आणि खुर्ड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल ती पाहत होती. माझी प्रत्येक हालचाल ती पाहत होती. म्हणजे ज्या वेळेस आम्ही त्या लहान पिल्लूला आमच्या कोंबड्याच्या खुर्ड्यामध्ये ठेवले त्याच वेळेस त्या लहान पिल्लाची जी आई वानरी होती ती आमच्या घराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल ती निरखून पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली म्हणजे शांतपणे. क्वाइटली म्हणजे शांतपणे. कन्व्हिन्स म्हणजे खात्री. की शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म म्हणजे इजा किंवा हानी असा त्याचा अर्थ होतो. हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. जणू काही आपले पिल्लू काय आहे? सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. म्हणजे जेव्हा ती आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल ती पाहत होती जणू काही आपले पिल्लू तेथे सुरक्षित आहे याची तिला खात्री पटली असावी आणि त्यामुळे ती त्या ठिकाणी क्वाईट म्हणजे शांत त्या ठिकाणी बसून होती. आमच्या स्वयंपाकघराच्या छतावरती शांतपणे बसलेली होती. कारण तिला याची जाणीव झाली असेल की माझं जे पिल्लू आहे ते पिल्लू काय आहे? सुरक्षित आहे याची तिला प्रत्यक्ष खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. Meanwhile म्हणजे दरम्यानच्या काळात. सेन्स म्हणजे जाणीव, प्रेझेन्स म्हणजे उपस्थित, अँड सॉब याच्या आधीच आपण त्याचा अर्थ घेतलेला आहे. सॉबचा हुंदका किंवा मग रडत सांगणे असा त्याचा अर्थ होतो. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यानच्या काळात त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची जाणीव झाली, सेन्स झाली आणि तो मोठ्याने रडू लागला. म्हणजे त्याच वेळेस म्हणजे त्या वानरीचं जे लहान पिल्लू आहे त्या लहान पिल्लूला त्या दरम्यानच्या काळात त्या पिल्लूला आपली आई तिथे असण्याची त्याला चाहूल लागली किंवा जाणीव झाली आणि ते आणखी मोठ्याने रडू लागले. मोठ्याने हुंदके देत ते रडू लागले.
I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. I retreated म्हणजे काय? मागे वळणे किंवा माघारी. रिट्रीट म्हणजे काय? मागे वळणे किंवा माघार घेणे. एक्सेस म्हणजे काय? प्रवेश. कूप अलाव म्हणजे परवानगी. अलाव म्हणजे काय? परवानगी. कूप म्हणजे काय? कोंबड्यांचे खुराडे. डोर म्हणजे दरवाजा. की आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी त्या कोंबड्यांच्या खुर्ड्याच्या दारातून माघारी वळलो. का माघारी वळलो? कारण ज्या वेळेस त्या वानरीचं जे लहान पिल्लू आहे त्या लहान पिल्लूला आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो, त्याची देखरेख करीत होतो, त्याच वेळेस त्या लहान पिल्लूची जी आई आहे वानरी, ती आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझ्या प्रत्येक हालचालीकडे ती निरखून पाहत होती. आणि त्याच्यानंतर त्या लहान पिल्लूला देखील त्याची जाणीव झाली की त्याची आई त्याच ठिकाणी आहे, म्हणून ते आणखी मोठ्याने रडू लागले. मग आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी त्या कोंबड्याच्या खुर्ड्याच्या दारातून माघारी वळलो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. Immediately म्हणजे काय? ताबडतोब. and descended म्हणजे काय? खाली उतरणे. आर्म्स म्हणजे तिचे हात. पिक म्हणजे उचलणे. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. की त्याची आई, त्या वानराच्या लहान पिल्लूची आई ताबडतोब खाली उतरून खुर्ड्यापाशी आली आणि तिने आपल्या पिल्लाला आपल्या हातात उचलून घेतले. की जेव्हा मी त्या खुर्ड्याच्या दारातून माघारी वळलो आणि त्याच क्षणाला, त्याच वेळी त्या वानराच्या लहान पिल्लूची आई ताबडतोब खाली उतरून खुर्ड्यापाशी आली आणि तिने आपल्या पिल्लाला आपल्या हातात उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. Inspection म्हणजे काय? तपासणी. and cuddled म्हणजे काय? लक्षपूर्वक उपयोजित किंवा कुशीत घेणे. कडल्ड लक्षपूर्वक आयोजित किंवा मग कुशीत घेणे. कडल्ड अँड बुझम म्हणजे छाती. म्हणजे काय? छाती. टाईटली म्हणजे घट्टपणे. इंजरी म्हणजे जखमा. टाईटली घट्ट. बुझम छाती. इन्स्पेक्शन तपासणी. कडल्ड कुशीत घेणे. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्याच्यानंतर तिने आपल्या पिल्लाला हातात उचलून घेतले. त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. की त्याच्यानंतर त्या वानरीने आपल्या पिल्लूला काय केले की त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी त्या पिल्लूला कवटाळून घेतले. द बेबी फाउंड ग्रेट सॉलिस इन हर केअरिंग आर्म्स. सॉलिस म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी? समाधान किंवा दिलासा असा अर्थ होतो. सॉलिस म्हणजे समाधान किंवा मग दिलासा. समाधान किंवा दिलासा असा त्याचा अर्थ होतो. आता तिने त्या लहान पिल्लूला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले आणि घट्ट कवटाळल्यानंतर तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला काय मिळाला होता? दिलासा मिळाला. त्या आईच्या कुशीत, त्या आईच्या मिठीत त्या वानरीच्या लहान पिल्लूला समाधान मिळाले, दिलासा मिळाला. And then the mother sat still with the baby in her lap for a few minutes. लॅप म्हणजे मांडी. लॅपचा खरा अर्थ काय आहे?
लॅप मीन्स मांडी किंवा जिभेने चाटण्याची क्रिया असाही एक त्याचा अर्थ होतो आणि लॅप मांडी असाही त्याचा एक अर्थ होतो. त्याच्यानंतर त्या आईने त्या पिल्लूला आपल्या मिठीत त्या पिल्लाला दिलासा मिळाला. अँड देन द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स, की काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. की जेव्हा प्रत्यक्ष ते जे लहान पिल्लू आहे ते लहान पिल्लू आईच्या कुशीत गेल्यानंतर त्या लहान पिल्लूला दिलासा मिळाला आणि काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली त्या ठिकाणी. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट म्हणजे हल्ला, फर्दर म्हणजे पुढचा अँड पॉन्डरिंग म्हणजे विचार करणे, फिगर म्हणजे आकृती अँड पॉन्डरिंग म्हणजे विचार करणे अँड असॉल्ट म्हणजे काय, हल्ला, फर्दर म्हणजे पुढचा, सेफ म्हणजे सुरक्षित. की त्याच्यानंतर इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. की त्याच्यानंतर की काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली होती की बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्याकरिता काय करता येईल याचा ती विचार करीत असावी. की जेव्हा काही मिनिटे ती आपल्या पिल्लाला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली होती त्यावेळेस लेखकाला काय वाटले की बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी असं त्या ठिकाणी लेखकाला वाचलं. म्हणजे अशा पद्धतीने लेखकाने वाचवलेले जे वानरीचं लहान पिल्लू आहे ते लहान पिल्लू आता प्रत्यक्षात त्या लहान पिल्लूची जी आई आहे वानरी तिच्या तावडीत ते त्या ठिकाणी तिच्यासोबत तिच्या कुशीत त्या ठिकाणी ते गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती काही मिनिटे तशीच त्या आपल्या लहान पिल्लूला घेऊन बसली होती आणि त्याच्यानंतर ती विचार करू लागली असेल की बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत काही मिनिटे तशीच त्या ठिकाणी ती बसून राहिली असावी. बाकीचं जे रिमेनिंग 3 or 4 पॅरेग्राफ्स आहेत अबाउट दीज लेसन, म्हणजेच हे जे लेसन आहे ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं जे लेसन आहे त्या लेसनचे त्या पाठाचे शेवटचे 3 ते 4 पॅरेग्राफ आहेत बाकी आहेत ते आपण पुढच्या तासाला सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आणि हे जे आज आपण जेवढे हे 3-4 जे पॅरेग्राफ आहे, परिच्छेद आहेत, उतारे आहेत त्यांविषयी जे आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली त्याविषयी जर काही तुमच्या मनात डाऊट्स असतील, शंका असतील तर ते तुम्ही निसंकोचपणे आपल्या ग्रुपवर चर्चा करू शकतात किंवा मला वैयक्तिक फोन करून देखील फोनने देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. बघा आपण मागच्या वेळेस आपली जे युनिट 1 आहे आणि त्याच्यातील 1.1 टीनेजर्स प्रेयर नावाची जी कविता आहे ती कविता याच्या आधीच आपण संपवलेली आहे आणि त्याच्यावर आधारित जे स्वाध्याय आहे, त्याच्यावर आधारित जे होमवर्क आहे, त्याच्यावर आधारित जो गृहपाठ आहे तो गृहपाठ मला वाटतं आत्तापर्यंत एकदा 10वीच्या कोणत्याच मुलीने पूर्ण केलेलं नाही. जर पूर्ण केलं असेल तर कृपया त्यांनी ते आपला जो ग्रुप आहे KGBV क्लास 10th स्टडी ग्रुप त्याच्यावर टाकावं असं मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि ही कविता तर ऑलरेडी या ठिकाणी झालेलीच आहे. त्याच्यानंतर पुढच्या पिरियडला हे जे लेसन आहे 1.2 ॲन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड नावाचं जे लेसन आहे ते देखील संपणार आहे आणि हे 2 संपल्यानंतर आपण त्याच्यावर आधारित 20 गुणांची एक टेस्ट घेणार आहोत. म्हणून तुम्हाला एक कविता आणि हे जे लेसन आहे या दोघांचाही अभ्यास तुम्हाला करून ठेवायचा आहे. आणि नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे पुढील जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये आपण 20 गुणांची एक युनिट टेस्ट घेणार आहोत. म्हणून तुम्ही या दोनही लेसनची एक कविता आणि हा एक लेसन या दोघांची तयारी करून तुम्हाला ठेवायची आहे. थँक्यू. धन्यवाद.